हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे. आपण मागच्या लेक्चरपासून स्टार्ट केलं होतं पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस. आज आपण पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉसचा एक्झाम्पल नंबर बघणार आहोत. 6 पासून तर 9पर्यंत. लक्ष द्या एक्झाम्पलकडे. बघा, एक्झाम्पल सॉल्व करत असताना जर आपल्याला आफ्टरला दुसरा शब्द काय म्हणता येईल आपल्याला, विल बी जर दिलेलं असेल तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा, पी इन ब्रॅकेट 1 + r/100 ब्रॅकेट कंप्लीट या हा फॉर्म्युला यूज करू. प्लस कशासाठी आहे, इन्क्रीजसाठी. वाढ झाली तर प्लस करायचं, घट झाली तर मायनस करायचं. इन्क्रीजसाठी प्लस आहे, डिक्रीजसाठी डेप्रिशिएशनसाठी मायनस आहे. ठीक आहे. आणि ॲगो बिफोर असं म्हटलं, बिफोर किंवा ॲगो असं म्हटलं तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा, p/1 + r/100 ब्रॅकेट कंप्लीट या. प्लस कशासाठी आहे, प्लस इन्क्रीजसाठी आहे, मायनस डिक्रीजसाठी आहे. ठीक आहे. चला आपण सर्वप्रथम 5 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इज 64,000. पॉप्युलेशन किती आहे, 64,000. इट इन्क्रीज बाय 15% ॲन्युअली. दरवर्षी 15% वाढते. व्हॉट विल बी इट्स पॉप्युलेशन इन 2 इयर्स. 2 वर्षानंतर किती असणार आहे. विल बी हे भविष्यासाठी वापरले जाते. 2 वर्षानंतर किती पॉप्युलेशन असणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर किती पॉप्युलेशन असणार आहे. गिवन लिहायचं. प्रेझेंट पॉप्युलेशन किती दिलेली आहे आपल्याला, 64,000. रेट ऑफ इन्क्रीज 15%. नंबर ऑफ इयर 2 इयर्स. ठीक आहे. फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, पी इन ब्रॅकेट 1 + r/100 ब्रॅकेट कंप्लीट या. प्लस का बरं दिलं, कारण की इन्क्रीज होत आहे म्हणून. ठीक आहे. पी पॉप्युलेशन किती आहे, 64,000. 1 + r किती आहे, 15. एन किती आहे, 2. 64,000. 100 का 100, 100 आणि 15 115. 115 भागीला 100चा स्क्वेअर 64,000. या दोघांचा भागाकार 1.15चा स्क्वेअर 64,000. 1.15चा स्क्वेअर किती येते ते काढायचं आहे आपल्याला. 1.15चा स्क्वेअर येते 1.3225. कसा काढला सर, 1.15 गुणिला 1.15, 1.15 गुणिला 1.15, 1.15 गुणिला 1.15, 1.15 गुणिला 1.15 किंवा 1.15 एक वेळा मल्टिप्लायचं साईन, एक वेळा = साईन. आता 64,000 मल्टिप्लाय बाय 1.3225 केलं तर 84,640 येते. 84,640 येते. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपल्याला 6 नंबरचं एक्झाम्पल बघायचं आहे. काय बघायचं आहे आपल्याला, 6 नंबरचं एक्झाम्पल. 6 नंबरच्या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. सहा नंबरचं एक्झाम्पल रीड करायचं आपल्याला. इन अ इयर द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज इन्क्रीज बाय 4%. दर वर्षाला एका शहराची एका याची खेडेगावची पॉप्युलेशन 4% वाढते. टुडे इट्स पॉप्युलेशन 17,576. व्हॉट वॉज इट्स पॉप्युलेशन 2 इयर्स ॲगो. 2 वर्ष पहिले किती पॉप्युलेशन होती. ठीक आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल, कॅल्क्युलेशन ऑफ पॉप्युलेशन 2 इयर्स ॲगो. 2 इयर्स ॲगो 2 वर्षापूर्वी किती पॉप्युलेशन होती. राईट साईडला लिहायचं गिवन. राईट साईडला काय लिहायचं, गिवन. आता सध्या प्रेझेंट पॉप्युलेशन 17,576. प्रेझेंट पॉप्युलेशन 17,576. नंबर ऑफ इयर 2 इयर्स. रेट ऑफ इन्क्रीज आहे 4%. फॉर्म्युला 2 इयर्स ॲगो म्हटलेला आहे म्हणून p/1 + r/100 ब्रॅकेट कंप्लीट या. अपॉन का बरं केलं, कारण की ॲगो म्हटलेलं आहे म्हणून अपॉन केलं. पॉप्युलेशन किती आहे, 17,576. 1 + r रेट ऑफ इन्क्रीज 4% अपॉन 100. एन किती आहे, 2. 17,576. 100 का 100, 100 आणि 4 104. 104 भागीला 100चा स्क्वेअर 17,576. 104 भागीला 100 1.04चा स्क्वेअर 17,576. 1.04चा स्क्वेअर 1.04चा स्क्वेअर म्हणजे 1.04 गुणिला 1.04. 1.04 गुणिला
1.04 किती होते 1.0816 1.0816 फायनल आन्सर किती येणार आहे पहा. फायनल आन्सर बघायचा आहे 17,576 भागिला 1.0816 16,250. फायनल आन्सर किती येते 16,250. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 6 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपल्याला 7 नंबरचं एक्झाम्पल पाहायचं आहे. 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे सर्वप्रथम आपण रीड करणार आहोत. इन अ 10 years दर 10 वर्षाला द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीज बाय 8%. पॉप्युलेशन 8%नं वाढते. टुडे इट्स पॉप्युलेशन 35,152. सध्याची 35,152 आहे. व्हॉट वॉज इट्स पॉप्युलेशन 20 years ॲगो. 20 वर्षापूर्वी किती पॉप्युलेशन होती. एक्झाम्पल नंबर 7. कॅल्क्युलेशन ऑफ पॉप्युलेशन 20 years ॲगो. पॉप्युलेशन 20 years ॲगो 20 वर्षापूर्वी किती पॉप्युलेशन होती. P/1 + R/100 ब्रॅकेट कंप्लीट n हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. पी म्हणजे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन किती आहे 35,152. 1 प्लस बघा हा फॉर्म्युला सॉल्व करण्याच्या पहिले आपण गिवन लिहायचं. काय लिहायचं आपण गिवन लिहायचं. पॉप्युलेशन किती आहे सध्याची पॉप्युलेशन 35,152. नंबर ऑफ इयर किती आहे 20 वर्ष. पण दर 10 वर्षाला बदलते म्हणून 10ने डिवाइड करू 2च वर्ष आहे ना. दर 10 वर्षाला बदलते ना. याच्या पहिल्याच्या एक्झाम्पलमध्ये दर वर्षाला पॉप्युलेशन बदलायचे. दर 10 वर्षाला बदलते म्हणून भागीला 10 केलं. रेट ऑफ इन्क्रीज किती आहे 8%. ठीक आहे. आता ॲगो विचारलेला आहे म्हणून असा फॉर्म्युला यूज करू आपण. P/1 + R/100 ब्रॅकेट कंप्लीट n. पॉप्युलेशन किती आहे 35,152. 1 + R 8% / 100 ब्रॅकेट कंप्लीट n किती आहे 2. 35,152. 100 का 100 100 आणि 8 108. 108 भागीला 100 चा स्क्वेअर 35,152. 108 भागीला 100 किती होतात 1.08 चा स्क्वेअर. 35,152 1.08 चा स्क्वेअर किती होते बघा. 1.08 गुणिला 1.08 1.08 गुणिला 1.08 1.1664 1.1664. आता 35,152 भागीला 1.16 1.1664 30,137 हे आपला फायनल आन्सर येते. 7 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण 8 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. आता आपण किती नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत 8 नंबरचं. 8 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला सर्वप्रथम रीड करायचं आहे. 8 नंबरचं एक्झाम्पल 8 नंबरचं एक्झाम्पल बघा. त्यात 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एका मशीनची व्हॅल्यू दिलेली आहे जी 10% डेप्रिशिएट आहे. डेप्रिशिएटमध्ये व्हॅल्यू कमी होते. डेप्रिशिएटमध्ये व्हॅल्यू का होते कमी होते. दर वर्षाला 10% व्हॅल्यू कमी होते. दर वर्षाला 10% व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे. तर आजची व्हॅल्यू 1,62,000 आहे. तर 2 वर्षानं व्हॅल्यू किती असणार आहे 2 वर्षानं व्हॅल्यू किती असणार आहे बघा. एक्झाम्पल नंबर 8 कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ मशीन आफ्टर 2 years 2 वर्षानं विचारलेलं आहे. आफ्टर 2 years राईट साईडला लिहू आपण गिवन. काय काय दिलेलं आहे आपल्याला. पी म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू. प्रेझेंट व्हॅल्यू किती दिलेली मशीनची 1,62,000. एन म्हणजे नंबर ऑफ इयर 2 years.
रेट ऑफ डेप्रिसिएशन 10%, P इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट या. P सध्याची प्रेझेंट व्हॅल्यू 1,62,000 1 प्लस आर 10% अपॉन 100. N किती आहे 2. 1,62,000 100 का 100 100 आणि 10 110 भागीला 100चा स्क्वेअर. 1,62,000 1.1 चा स्क्वेअर. येथे आपलं चुकलं. काय चुकलं सर? डेप्रिशिएशनमध्ये प्लसच्या जागी मायनस करावं लागते. डेप्रिशिएशनमध्ये प्लसच्या जागी काय करावं लागते? मायनस करावं लागते. प्लसच्या जागी काय करावं लागते? मायनस करावं लागते. 100 का 100 100मधून 10 गेले 90 90 भागीला 100 किती येणार आहे? 0.9 आणि 0.9चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे म्हणजे किती होणार? 0.81. 1,62,000 गुणिला 0.81 1,31,220. 2 वर्षानंतर एवढी व्हॅल्यू होणार आहे. ठीक आहे. आता आपलं आजचं लास्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण 9 नंबरचं एक्झाम्पल. आजचं आपण लास्ट एक्झाम्पल बघणार आहोत 9 नंबरचं एक्झाम्पल. 9 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. ड्यू टू द कटिंग ऑफ ट्रीज इन अ फॉरेस्ट 5% ॲन्युअली द प्रेझेंट नंबर ऑफ ट्रीज 1,37,180. व्हॉट वॉज द नंबर ऑफ ट्रीज 2 years ॲगो. 2 वर्षा पहिले किती होते नंबर ऑफ ट्रीज? एक्झाम्पल नंबर 9. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ट्रीज 2 years ॲगो. 2 years ॲगो. राईट साईड गिवन लिहायचं पहिले. प्रेझेंट नंबर ऑफ ट्रीज किती आहे? 1,37,180. नंबर ऑफ इयर 2 year. रेट ऑफ कटिंग किती आहे? 5%. P अपॉन का बरं? कारण की ॲगो म्हटलेलं आहे 1 मायनस आर. मायनस का बरं? कारण की कटिंग आहे म्हणून. P 1,37,180 1 मायनस आर. आर किती आहे? 5 अपॉन 100. N किती आहे? 2. 1,37,180 100 का 100 100मधून 5 गेले तर 95 भागीला 100चा स्क्वेअर. 100 100 100मधून 5 गेले 95. 1,37,180. ठीक आहे. आता या दोघांचं डिवायडेशन किती होणार आहे? 0.95चा स्क्वेअर. 1,37,180 भागीला 0.95 मल्टिप्लाय बाय 0.95 किती होतं? 0.9025. ठीक आहे. 1,37,180 भागीला 1.9025 1,52,000. 1,52,000. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं आजचे लेक्चर संपलं. आज आपण 9 पर्यंत एक्झाम्पल बघितलं. बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ठीक आहे.